आजच्या जगात घराबाहेर पडायचं असेल तर अपडेट राहणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठीच प्रत्येकाला बातम्या बघणं, स्वतःला अपडेट ठेवणं तितकंच गरजेचं आहे. आपल्या रोजच्या दिनक्रमाला अधिक सोपं करण्यासाठी बातम्या देणारे चॅनल्स महत्त्वाची भूमिका बजावतात. पण ती प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत पोहोचते तरी कशी, असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर आजची ही डॉक्युमेंटरी तुम्हाला या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती देण्यासाठी अगदी महत्त्वाची ठरणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे बातमी मिळते कुठून. म्हणजे ह्या एडिटोरियल डिपार्टमेंटचे दोन भाग पडतात, एक तर इनपुट आणि एक आउटपुट. इनपुट बातम्या आणतं आणि ते आउटपुटला देतं आणि आउटपुट त्या बातम्यांवरती संस्कार करतं आणि ते ऑन एअर घालवतं. मग इनपुटमध्ये आणखीन दोन पार्ट पडतात, एक तर रिपोर्टर आणि असाइनमेंट. असाइनमेंट हा इनपुटचाच पार्ट आहे, कारण की येणारी बातमी रिपोर्टर असाइनमेंटला देतो. असाइनमेंट त्याचं स्क्रुटिनी करते, ती बातमी नक्की तेवढी इम्पॉर्टंट आहे की नाही हे चेक करते आणि ती मग आउटपुटला देते. आणि आउटपुटमध्ये जरी ती बातमी गेली असेल तर ती लवकरात लवकर ऑन एअर जाण्यासाठी काय प्रयत्न करता येईल ह्यासाठी सुद्धा असाइनमेंट जास्तीत जास्त काम करत असतं. म्हणजे असाइनमेंटचं काम हे आहे की रिपोर्टर किंवा एखादी न्यूज एजन्सी किंवा कुठलीही बातमी ज्या वेळेला येते ती आउटपुटपर्यंत पोहोचवणं हे काम असाइनमेंट करतं. त्यानंतर महत्त्वाची भूमिका बजावतो रिपोर्टर सोबत तिथे उभा राहून बातमी सांगताच ती कॅमेऱ्यात कैद करणारा कॅमेरामन. रिपोर्टरचा दिवस खरं तर आदल्या दिवशीच सुरू होतं. म्हणजे दुसरा दिवस सुरू होण्याआधीच रिपोर्टरला त्या दिवसाची तयारी आदल्या दिवशी करावी लागते. दुसऱ्या दिवशी आपण काय स्टोरी करणार आहोत, दुसऱ्या दिवशी आपल्या बीटमध्ये काय हॅपनिंग आहे त्याची सगळी माहिती रिपोर्टरला घ्यावी लागते. स्पेशल स्टोरी असेल तर ती त्यानुसार प्लॅन करावी लागते. त्याच्यासाठी आपण कोणाकोणाला भेटणार आहोत, त्यासाठी आपल्याला काय माहिती मिळणार आहे ती कोणाकडनं मिळणार आहे, त्याच्यासाठी बाईट कोणाचे घ्यायचे आहेत किंवा त्यासाठी काही जर डॉक्युमेंट्स जमा करायचे असतील तर ते कोणाकडनं मिळणार आहे, त्याची सगळी तयारी तुम्हाला आदल्या दिवशी करावी लागते. तसं लाईनअप तुम्हाला आदल्या दिवशी करावं लागतं आणि दुसऱ्या दिवशी मग तुमचं खरं काम सुरू होतं. जेव्हा तुम्ही सकाळी घराबाहेर पडता, ऑफिसमधून तुमचा कॅमेरामन निघतो, कॅमेरामन तुम्हाला डायरेक्ट फील्डवर भेटतो आणि तुमचं प्रत्यक्ष काम सुरू होतं. आता रिपोर्टरचं प्रत्येकाचं ठरलेलं काम नसतं. म्हणजे बीटनुसार रिपोर्टरचं प्लॅनिंग ठरलेलं असतं, त्याचं काम ठरलेलं असतं किंवा कामाचं स्वरूप बीटनुसार प्रत्येक रिपोर्टरचं वेगळं वेगळं असतं. म्हणजे मी सध्या राजकीय पत्रकारिता करतो, तर राजकीय रिपोर्टिंग करताना माझं प्लॅनिंग असतं, माझं काम असतं ते वेगळं असतं. मला राजकीय नेत्यांना भेटावं लागतं, मला मंत्रालयात जावं लागतं, पक्षांच्या कार्यालयामध्ये जावं लागतं, राजकीय पक्षांच्या त्या पक्षांमध्ये त्या काय चालतंय, मंत्रालयात काय महत्वाच्या बैठका आहेत, तिथे एखादी स्टोरी मिळवायची असेल तर कुठल्या अधिकाऱ्यांना भेटलं पाहिजे, कुठल्या नेत्याला भेटलं पाहिजे, याचं सगळं प्लॅनिंग करावं लागतं आणि त्यानुसार ते काम सुरू होतं. सगळी आम्ही तिथे कव्हरेज करायला गेलो तर महाडमध्ये तळी एक गाव आहे, तर त्या गावामध्ये लँडस्केप झाली होती, म्हणजे दरड कोसळले होते, पूर्ण डोंगर खचला होता आणि त्या त्याच्यामध्ये एक पूर्णच्या पूर्ण तळी गाव म्हणजे पूर्ण काढलं गेलं होतं. तर तिथे गेलो होतो आम्ही. तर तिथे म्हणजे त्या गावात जायला आम्ही जवळजवळ 5 किलोमीटर चालत गेलो होतो आणि ते गाव पूर्ण डोंगरावरती होतं आणि पूर्ण चिखलामध्ये म्हणजे जवळजवळ गुडघाभर चिखलामध्ये जाऊन मी ते कव्हर केलं होतं. शूट केल्यानंतर ती बातमी चॅनलमध्ये कशी येते. बुलेटिन प्रोड्युसरचं सगळ्यात महत्त्वाचं काम ते म्हणजे बातमी लक्षात घेणं आणि त्याचा प्राधान्यक्रम ठरवणं. जर का बुलेटिन प्रोड्युसरला बातमीच कळली नाही तर तो प्राधान्यक्रम ठरवू शकत नाही. मग त्यासाठी त्याने काय करायचं तर सुरुवातीला ती बातमी व्यवस्थित वाचावी लागते. बातमी वाचल्यावर आता आपल्या सगळ्यांना जर्नलिझममध्ये एक गोष्ट शिकवलेली असते, ती म्हणजे जर्नलिस्टची पहिली बांधिलकी ही समाजाशी असते. ही बातमी तुमच्या टार्गेट ऑडियन्सला, तुमच्या समाजाला, त्यातल्या महत्त्वाच्या घटकांवर किती प्रभाव करणार आहे, त्यांच्यासाठी किती उपयुक्त आहे हे ठरवलं जातं आणि त्यानंतर ती बातमी प्रेझेंट केली जाते. सगळ्यात जास्त प्रभावशाली जी बातमी असेल समाजासाठी ती टॉपला येते, टॉप ऑफ द अवरला जाते असं म्हटलं जातं आणि त्याच्यानंतर मग पुढच्या बातम्या येतात. अनेकांचा समज असतो राजकीय बातम्यांना वेटेज दिलं जातं, असं नाही आहे. राजकीय बातम्यांमधल्या सुद्धा त्याच बातम्या निवडल्या जातात ज्याचा तुमच्यावर थेट परिणाम होतो. त्याच्यामुळे त्या बातम्या अतिशय महत्त्वाच्या ठरतात आणि त्या प्राधान्यक्रमात वरती येतात. ह्या गोष्टी लक्षात घेतल्या जातात. दुसरं महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे ह्युमन इंटरेस्ट स्टोरी ज्याला म्हटली जाते. ह्युमन इंटरेस्ट स्टोरी म्हणजे काय
तर ह्युमन इंटरेस्ट स्टोरी म्हणजे ज्या घडामोडी रोजच्या जीवनातल्या आहेत पण ज्याला एक भावनिक कौटुंबिक टच आहे अशा गोष्टी त्या इकडे सादर केल्या जातात. उदाहरणच द्यायचं झालं तर तौत्के चक्रीवादळाची जर का आपण बातमी केली असेल तर तौत्के चक्रीवादळाची बातमी ही घडामोड कव्हर करणं झालं. पण तौत्के चक्रीवादळामुळे एखाद्या घराचं झालेलं नुकसान, त्यांची झालेली पडझड, त्यांना पुढे काय मदतीची अपेक्षा आहे, ही असेल ह्युमन इंटरेस्ट स्टोरी. त्याला म्हणतात केस स्टडी. केस स्टडीमधून तुम्हाला ह्युमन इंटरेस्ट स्टोरी सापडू शकतात. अशा पद्धतीने तुम्हाला क्रम ठरवावा लागतो. शब्दांसोबतच व्हिज्युअल्स प्रभावी ठरतात ते फक्त यांच्यामुळे. असाइनमेंटवरून आउटपुटला पॅकेज आलं, मग आउटपुटवाले लोक त्याच्यावर संस्कार करून स्क्रिप्टमध्ये बदल करून आपल्या ठरलेल्या चॅनलच्या लाईनप्रमाणे ते पॅकेज लिहिलं जातं. पॅकेज लिहिल्यानंतर ते येतं प्रोडक्शन डिपार्टमेंट. प्रोडक्शन डिपार्टमेंटकडे ते पॅकेज आल्यानंतर आम्ही त्याच्यावर त्याला पाहिजे असलेले योग्य ते शॉट्स, योग्य ते व्ह्यू, योग्य ते म्युझिक याचा आम्ही शोध सुरू करतो. रिपोर्टरनी पाठवलेलं फीड, त्यातले आपल्या स्क्रिप्टनुसार योग्य ती शॉट्सचं सिलेक्शन करणे, आपल्या पॅकेजला पाहिजे असल्याप्रमाणे म्युझिक म्हणजे त्या पॅकेजचा आशय बघून त्याचं म्युझिक ठरवणे, त्याचे शॉर्ट्स ठरवणे, त्याच्यानंतर त्या पॅकेजमध्ये अजून काय ॲडिशनल इनपुट्स आपण आपल्या पद्धतीने टाकू शकतो याचा आम्ही सातत्याने विचार करतो. मग त्याला लागणारं स्पेशल इफेक्ट्स असतील म्हणजे साऊंडमधले असतील, त्याला लागणारं ग्राफिक्स असेल, त्या ग्राफिक्सला लागणारे काही इनपुट्स असतील म्हणजे त्या ग्राफिक्समध्ये व्हिडिओ टाकायचे आहेत का, त्याला ग्राफिक्सला काही फोटोज द्यायचे आहेत का, किंवा स्टोरीच्या एका रूपाप्रमाणे ते आम्ही सजवण्याचा प्रयत्न सातत्याने करत असतो. अरे पण या सगळ्यात तांत्रिक घडामोडी कोण बघतं? PCR हा प्रोडक्शन कंट्रोल रूम. या ठिकाणी जी न्यूज गॅदर झाल्यानंतर, पॅकेजिंग झाल्यानंतर गोष्टी इथपर्यंत पोहोचतात त्या आम्ही तिन्ही सिस्टमला एक्सपोर्ट करून, डिस्ट्रीब्यूट करून, त्या एकत्र करून ऑनर टाकायचं काम PCR कंट्रोल रूममधून होतं. इथून अँकर कमांड, कॅमेरा कमांड, DTO कमांड ह्या सगळ्या कमांड्स इथून दिल्या जातात. ऑन एअर जाईपर्यंत सगळं प्रोडक्शन इथून होतं. बुलेटिन सुरू असताना एखादी ब्रेकिंग न्यूज किंवा काही दरम्यान आलेली गोष्ट अँकरला कम्युनिकेट करून ती ऑन एअर लवकरात लवकर टाकण्याचं काम हे प्रोडक्शन कंट्रोल रूम करत असते. VSATद्वारा येणारं फीड हे ऑन एअर टाकताना ऑडिओ व्हिडिओ चेक करून आपण ते ऑन एअर टाकतो आणि प्रोडक्शन कंप्लीट करतो. हे आहे प्रोडक्शन कंट्रोल रूमचं काम. आणि मग स्क्रीनवर येऊन तुमच्यासोबत संवाद साधते ती म्हणजे अँकर. न्यूज अँकरला बघितलं की मेकअप करून छान व्यक्ती आपल्या पुढे आहे आणि आपल्याला बातम्या सांगते असं वाटतं, पण यासाठी आम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागते. करंट अफेअर्सचं नॉलेज आपल्याकडे असायला हवं आणि वाचन भरपूर असायला हवं. वोकॅबलरी म्हणजे शब्दभांडारसुद्धा तितकाच असायला हवा, तरच अगदी कंट्रोल रूममधून 1-2 वाक्यात सांगितलेल्या बातमीवर पुढची 5 ते 10 मिनिटं आम्ही खेळू शकतो. आणि अगदी आमच्या भाषेत सांगायचं तर 5-10 मिनिटं त्या बातमीवर आम्ही बॅटिंग करू शकतो. जर हे जमत नसेल तर मग सलग इतकी वर्ष तुम्ही अँकरिंग करणं शक्य नसतं. आणि ही फील्ड बाहेरून बघताना खूप थ्रिलिंग आहे असं वाटतं, पण या फील्डमध्ये यायचं असेल तर सगळ्यांना एक सांगणं आहे, भरपूर मेहनत घ्या, भरपूर वाचन करा आणि करंट अफेअर्स जितकी जास्त तुम्हाला वाचता येतील तितकी वाचा, बातम्या बघा, तरच तुम्ही एक चांगले अँकर होऊ शकता. या आणि अशा अनेक जणांच्या प्रोसेस नंतर अखेर ती बातमी क्षणार्धातच तुमच्यापर्यंत पोहोचते. पण हा प्रवास इथेच संपत नाही बरं का. या सगळ्यांसोबत चॅनलला मदत असते ती धावत जाऊन बातमी गाठायला मदत करणाऱ्या ड्रायव्हर्सच्या फॅसिलिटी टीमची, तांत्रिक बाजू सांभाळणाऱ्या IT टीमची, जुन्यात जुनी घडामोड काढून देणाऱ्या लायब्ररीची, वाहिनीच्या चेहऱ्याला अधिक सुंदर बनवणाऱ्या मेकअप आर्टिस्टची आणि तुम्हाला प्रवासातही अपडेट ठेवणाऱ्या मोबाईल फ्रेंडली डिजिटल मीडियाची. त्यात लीड रोल असतो तो या सगळ्यावर शिक्कामोर्तब करणाऱ्या वृत्तवाहिनीच्या संपादकांचा. काही महत्त्वाच्या बातम्या त्या शिफ्टला असलेले जे इन्चार्ज असतात ते संपादकाकडे घेऊन जातात. ज्या ठिकाणी तुम्हाला पॉलिसी डिसिजन्स घ्यायचे असतात, संपादकीय भूमिका ही महत्त्वाची असते, त्यावेळेला संपादकाला अशा बातम्या दाखवून त्यांची भूमिका स्पष्ट केली जाते आणि त्यानंतर त्या बातम्या टीव्हीवर जाताना आपल्याला पाहायला मिळतात. काही बातम्या अनेकदा खूप वेगात येतात. वेगात आल्यानंतर स्थानिक पातळीवरच म्हणजे असाइनमेंट लेवलवर, आउटपुट लेवलवरच त्याचे निर्णय घेतले जातात. मुळात TV हा सर्वात लोकशाही माध्यमातून चालणारा असा मीडिया आहे असं म्हणायला काही हरकत नाही.
कारण या ठिकाणी निर्णय प्रक्रिया ही खालून राबवली जाते, ती वरून येत नसते. खाली रिपोर्टर जी बातमी पाठवतोय तीच अंतिम अशा स्वरूपामध्ये निर्णय होतो आणि त्याचं काय करायचं याचा निर्णयही असाइनमेंट आणि आउटपुट घेत असतं. त्यावर फक्त नियंत्रण ठेवणं, योग्य मार्गदर्शन करणं हे संपादकाचं काम असतं. आणि त्यामुळे स्थानिक पातळीवर किंवा त्या लेवलवर हे निर्णय घेतले जातात. त्यातून निर्णय प्रक्रिया जी आहे ती आणखी उत्तम आणि लोकशाही पद्धतीने होताना आपल्याला टीव्हीमध्ये पाहायला मिळते.